हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल ऑलरेडी तुम्ही बघितलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला एक्सरसाइज जी टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी त्याच्याबद्दल काही कॉमन क्वेश्चन्स विचारले आहेत. ते क्वेश्चन्स मी तुम्हाला दाखवतो. मलाही वाटतं की तुमचा पण क्वेश्चन याच्यापैकीच कुठला तरी असू शकतो. काही मुलं म्हणतात की एक्सरसाइज मधून किती प्रश्न येतील किंवा एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे का किंवा एक्सरसाइज मधले किती % क्वेश्चन्स हे परीक्षेला येतील किंवा किती % इम्पॉर्टंट आहे आणि बायोलॉजीचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा आम्हाला द्या असं मुलांचं म्हणणं आहे. सो हरकत नाही बाळांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये घेऊया की एक्सरसाइज तुम्ही करायची आहे की करायची नाहीये. ओके, आणि प्रॉपर जेन्युइनली मी तुम्हाला सांगणार आहे. सो या सर्व प्रश्नांमधून मला एकच दिसतं की प्रत्येक विद्यार्थ्याला कुठेतरी बायोलॉजीमध्ये चांगला स्कोर आणायचा आहे, यासाठीची ही धडपड आहे. ओके, चला याचं उत्तर बघूया की एक्झॅक्टली तुम्ही प्रिपरेशन कसं करायचंय. रेडी? जस्ट अ मिनिट. ओके, पण ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी एक अपडेट देतो. ती अपडेट अशी आहे की आपला MSTCETचा जो लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्रॅश कोर्स आहे तो येत्या 7 मार्च पासून सुरू होणार आहे. हा क्रॅश कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर असणार आहे. ऍप्लिकेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. दिगंबर माळी नावाने ऍप आहे प्ले स्टोअरला, किंवा या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला ऍपची आणि वेबसाईटची दोघांचीही लिंक मिळेल. वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही कोर्स परचेस करू शकता. ओके, सो या दोघही गोष्टी आहेत, डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. मागच्या 3 वर्षापासून आपण हा क्रॅश कोर्स घेतोय. एकदम व्यवस्थितपणे प्रॉपर जे काही ॲव्हरेज मीडियम स्टुडंट आहे, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतचा हा क्रॅश कोर्स आहे. तुम्हाला फायदा होईल. खूप सारे विद्यार्थी आपले 90+ हे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा MSTCET मध्ये स्कोर मिळवलेले आहेत. ऑलरेडी ऍप्लिकेशनवर त्यांची नावं पण आहेत, तुम्ही एकदा चेक करू शकता. त्यांचे इंटरव्ह्यूज सुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलला घेतलेले आहेत. ओके, सो तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर मी तुम्हाला सांगेल की 5 मार्चच्या अगोदर कोर्स परचेस करा. तो लाईव्ह कोर्स तुम्हाला 999 मध्ये अवेलेबल आहे. रेकॉर्डेड कोर्स 499 मध्ये अवेलेबल आहे. ओके, ऑल द बेस्ट तुम्हाला MSTCET साठी. आता आपण आपल्या क्वेश्चन कडे येऊया की एक्झॅक्टली तुम्हाला नेमकं काय करायचंय, एक्सरसाइज मध्ये काय करायचं. सर एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे का? तर यस, तुम्हाला एक्सरसाइज व्यवस्थितपणे प्रिपेअर करायची. आता याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहे की सर किती प्रश्न येतील, हे बघा बाळांनो, असं कुठेही महाराष्ट्र राज्य बोर्ड जे आहे आपलं, जे आपले पेपर कंडक्ट करते, त्यांनी असं कुठेही म्हटलं नाही की आम्ही फक्त तुम्हाला एक्सरसाइज मधूनच क्वेश्चन विचारू. असं कुठे दिलेलं आहे का? नाही. पहिली गोष्ट तर नाही. असं काही फिक्स आहे का की नाही तुम्ही फक्त आणि फक्त एक्सरसाइजच केली पाहिजे? तर अजिबात नाही. तुम्ही मागच्या 4 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स बघितल्या का? तर असं अजिबात झालेलं नाहीये की फक्त एक्सरसाइज मधलेच क्वेश्चन्स आले. मग याचा अर्थ एक्सरसाइज मधले क्वेश्चन येतच नाही का? तर असंही नाहीये. एक्सरसाइज मधले क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. सर तुम्हाला जर कोणी असं म्हणत असेल की नाही तुम्ही फक्त एक्सरसाइज करून जा, तर ते मी म्हणेल की मिसगाईड करतायत. एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहेत. ओके, पण असं फिक्स नाहीये की किती प्रश्न येतील किंवा असं फिक्स कोणीही सांगू शकत नाही की किती प्रश्न येऊ शकतात. पण इम्पॉर्टंट आहे का? येस, इट इज इम्पॉर्टंट. सो तुम्ही एक्सरसाइज प्रिपेअर करायची. सर मग आता एक्सरसाइज मधले सगळे क्वेश्चन्स करायचे का? तर येस, ॲब्सोल्युटली सगळे क्वेश्चन्स करायचे. कारण की देयर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. ओके, शॉर्टकट नसतो. मला माहिती वेळ तुमच्याकडे कमी आहे, पण मी तुम्हाला थोडंसं एक हिंट देतो त्याच्यामध्ये. तुम्ही काय करू शकता? तुम्ही काय करा, पहिले MCQs करून टाका, व्हेरी शॉर्ट आन्सर करून टाका. ते छोटे असतात, लगेच होऊन जातात. त्याच्यानंतर त्याच्यात काही टेबल्स डायग्राम्स वाले क्वेश्चन्स असतील ते करा. ओके, आणि त्याच्यानंतर मग जे मोठे मोठे क्वेश्चन्स आहे 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे, ते करा. ओके, राईट. याच्यात पण काय करा माहिती का, 2 आणि 3 आणि 4 मार्काच्या क्वेश्चन्स मध्ये तुमचे जे फेवरेट क्वेश्चन जे तुम्ही अगोदर केलेले, जे टॉपिक्स तुम्हाला येत आहेत ते पहिले करा, म्हणजे ते लवकर होतील. सो असं जर तुम्ही केलं तर लवकर तुमची एक्सरसाइज कंप्लीट होईल. राईट. सो पहिलं उत्तर तुम्हाला आय थिंक मिळालंय. दुसरं, सेकंड काय करायचंय, बोर्डच्या क्वेश्चन पेपर्स ज्या आहेत, ओके, मागच्या 4 बोर्डच्या क्वेश्चन पेपर नवीन सिलेबस प्रमाणे अवेलेबल आहेत. त्या मी ऑलरेडी माझ्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेल्या आहेत. तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर त्या क्वेश्चन पेपर भेटतील. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ओके, कालच मी शेअर केल्या आहेत त्या व्यवस्थितपणे बघा. त्याच्यामध्ये आलेले क्वेश्चन्स व्यवस्थितपणे बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे. सर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे या बोर्ड क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन्स रिपीट होतील का? येस, चान्सेस आहेत. आता 4 क्वेश्चन पेपर्स बऱ्यापैकी आहेत. त्यातल्या 2 क्वेश्चन पेपर या डिलीटेड सिलेबस प्रमाणे आहे 2022च्या, आणि 23च्या ज्या आहेत त्या फुल सिलेबस प्रमाणे आहेत. ओके, मार्च आणि जुलैची क्वेश्चन पेपर. सो त्यातून बऱ्यापैकी क्वेश्चन्स रिपीट होऊ शकतात का? येस, ॲब्सोल्युटली क्वेश्चन्स रिपीट होण्याचे चान्सेस असतात. ओके, तिसरा महत्त्वाचा पॉईंट जो तुम्हाला मी इथे सांगतोय तो असा की ॲटलिस्ट तुमच्या सिलेबस मधले जे 15 चॅप्टर्स आहेत त्या 15 चॅप्टर्स पैकी कमीत कमी 10 चॅप्टर्स तुम्ही एकदम परफेक्ट करून ठेवले पाहिजे. ओके, आता हे 10 चॅप्टर्स कोणते कोणते असायला पाहिजे, मी भरपूर व्हिडिओज मधून हे भरपूर वेळेस बोललोय. पुन्हा एकदा सांगून देतो, जे विद्यार्थी राहून गेले असतील, पहिला, दुसरा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा,
13, 14, 15 हे चॅप्टरचे नंबर्स आहेत. ओके, हे तुम्ही पाठच करून घ्या. हे 10 चॅप्टर्स तुमचे परफेक्ट म्हणजे परफेक्टच पाहिजे, कारण कंपल्सरली हे चॅप्टर तुम्ही जर केले तर याचं कंपल्सरी वेटेज 50 आहे आणि विथ ऑप्शन वेटेज साधारण 70च्या आसपास जातं. म्हणजे तुम्ही बघा 70 पैकी 50 मार्क्स हे 10 चॅप्टर परफेक्ट करून मिळवू शकता. त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगेल की चॅप्टर्स परफेक्ट करा. आता हे चॅप्टर्स तुम्हाला जर हवे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये एक प्लेलिस्टची लिंक दिली मी, HSC बोर्ड 2024 अशी एक आपली YouTube चॅनलला मी प्लेलिस्ट बनवून ठेवली. त्याच्यात मी हे सर्व चॅप्टर्स, याच्यामध्ये बऱ्यापैकी चॅप्टर्स मी शिकवलेले आहेत, त्याची रिव्हिजन घेतलेली आहे. तुम्ही एकदा बघून घ्या, जास्त वेळ जाणार नाही तुमचा. 2 पार्टमध्ये, 1 पार्टमध्ये मी हे चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत. बऱ्यापैकी चॅप्टर्स, याच्यातले बऱ्यापैकी चॅप्टर्स आहेत, भेटून जातील, बघा, तुमचा फायदा होईल. राईट. सो 10 चॅप्टर तुम्हाला कमीत कमी करायचे आणि उरलेले 5 चॅप्टर जे आहेत, आता जे उरलेले 5 चॅप्टर्स कोणते आहेत, तिसरं, चौथं, ठीक आहे, हे चॅप्टर्स उरलेले आहेत. त्याच्यानंतर 10 नंबर आणि त्याच्यानंतर 11 नंबर आणि 12 नंबर. ओके, सो हे चॅप्टर्स आहेत ना, हे उरलेले चॅप्टर्स. याच्यातलं मी तुम्हाला रेकमेंड असं करेल की याच्यातल्या डायग्राम्स असतील किंवा जे तुमचे आधी झालेले टॉपिक्स आहेत ते परफेक्ट करा. ओके, म्हणजे पूर्ण चॅप्टर ऑप्शनला सोडू नका, त्यातलं जे मेन वाटतंय तुम्हाला ते तरी ऍटलिस्ट करून जा. म्हणजे मी तर असं म्हणेल की प्रत्येक चॅप्टर मधले 5-5, 6-6 टॉपिक्स जे तुम्हाला वाटतात, जसं मी एक्झाम्पल द्यायचं झालं तर 12 नंबरचा चॅप्टर बायोटेक्नॉलॉजी, त्यातला PCR, RDNA टेक्नॉलॉजी, प्लाझमिड वाला क्वेश्चन, पेटंट वाला क्वेश्चन, ओके, बायोपायरसी वाला क्वेश्चन, हे जनरली पेपरला असतात. मग ते तुम्ही करून जायला पाहिजे. ओके, पूर्ण चॅप्टर ऑप्शनला सोडायचा नाही. चला पुढचा पॉईंट घेऊया. चौथा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्ही जर बघितलं ना, मार्केटमध्ये खूप सारे पब्लिकेशन्स अवेलेबल आहे. उत्तम पब्लिकेशन आहे, टार्गेट पब्लिकेशन आहे, नवनीत पब्लिकेशन आहे. ओके, सो त्यामध्ये तुम्हाला खूप सारे नवीन सिलेबस प्रमाणे प्रॅक्टिस पेपर दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही कॉलेजमध्ये पेपर दिलेले असतील, है ना, विसरून जायचं नाही. तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा बोर्डचे प्रॅक्टिस पेपर झाले, त्याचे क्वेश्चन पेपर्स तुमच्याकडे असतील तर त्या एकदा जरा बघा, त्यात विचारलेले प्रश्न एकदा जरा ओव्हरलुक करा आणि त्यातले काही टॉपिक्स तुम्हाला जे वाटतात की रिपीट झालेले पुन्हा ते करून ठेवा. राईट, त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होतो, कारण की बऱ्याच वेळेस प्रॅक्टिस पेपर जे असतात त्यातले पण क्वेश्चन्स हे पेपरला येऊ शकतात. सो इन शॉर्ट मला तुम्हाला जर सांगायचं असेल तर कुठलाही एक पॉइंट परफेक्ट नाहीये बोर्डसाठी. तुम्हाला इट्स अ कॉम्बिनेशन आहे ना. हे काय आहे बाळांनो, हे कॉम्बिनेशन आहे. म्हणजे याच्यातून काही प्रश्न, याच्यातून काही प्रश्न, यातून काही असं ते पेपर असणार आहे. सो मी म्हणेल की परिपूर्ण तयारी करा. कुठेतरी एखादं काहीतरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करायचे, त्याच्या मागे जाण्यापेक्षा परिपूर्ण तयारी करा. राईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती का, हे जे काही तुम्ही वाचणार आहे पुढच्या 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये, त्याची व्यवस्थितपणे रिव्हिजन करा. हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण पेपरला आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी आठवत नाहीत. का आठवत नाही? कारण आपण फक्त 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये वाचलेलं असतं. त्याची रिव्हिजन करायला कुठेतरी आपण विसरतो. मग रिव्हिजन करावी लागेल. सो रिव्हिजन तुम्ही जर पेपरच्या आदल्या दिवशी जर केली तर त्याच्यामुळे होईल असं की पेपरच्या वेळेस तुम्हाला रीड केलेले सर्व टॉपिक्स एकदम व्यवस्थितपणे आठवतील, विसरल्यासारखं होणार नाही. क्लिअर? राईट. सो माझं रेकमेंडेशन असेल की रिव्हिजनला फार तुम्ही महत्त्व द्यायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे मला म्हणतात की सर आम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स द्या, ओके, मी परत एकदा सांगू का बाळांनो, मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी दिलेले आहेत. माझ्या ऍप्लिकेशनवर तुम्ही जर गेले ना, त्या ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर इथे डाव्या बाजूला इथे 3 लाईन्स आहेत, त्याच्यावर क्लिक करा, स्टडी मटेरियल नावाचं फोल्डर येईल, तिथे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेत. पण मी तरी एकदा सांगेल का, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फक्त बघा. ओके, त्यातले क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर करू शकता. पण मी अजिबात असं म्हणत नाही की ते इम्पॉर्टंट जे क्वेश्चन त्यातूनच पेपर येईल. नाही, पेपर हा तुम्हाला एवढ्या सगळ्या पॉइंट्स मधून येणार आहे. ओके, सो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही रेफरन्ससाठी घेऊ शकता, त्यातून तुम्ही तुमची तयारी करू शकता. तुम्हाला एक आयडिया येऊ शकते की बाबा काय काय इम्पॉर्टंट आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये. क्लिअर? राईट. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही डाउनलोड करा, नक्की बघा, काही हरकत नाही. फक्त पण त्याच्यावर 100% डिपेंडंट राहू नका. परत मी तेच सांगेल. ओके, राईट. त्याच्यानंतर हे आपले लाईव्ह सेशन्स मी तुमच्यासाठी लावलेले आहेत. एक डिटेल व्हिडिओ पण मी ऑलरेडी बनवलेला आहे याच्यावरती. सो हे लाईव्ह सेशनचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि याप्रमाणे लाईव्ह सेशन्सला प्रेझेंट राहा. ओके, 1 तारखेला 6 वाजता, 2 तारखेला 6 वाजता, 3 तारखेला सकाळी 10:06. ओके, सकाळी 10 वाजता, संध्याकाळी 6 वाजता, 4ला पण सेम, 5ला पण सेम. टॉपिक्स बघा कोणते कोणते मी कव्हर करतोय आणि हे लाईव्ह सेशनचे टायमिंग्स आहेत. याच्या सर्व लिंक्स टेलिग्रामलाच मी तुम्हाला देणार आहे. टेलिग्राम जॉईन करून घ्या. ओके, राईट. सो इम्पॉर्टंट आहे का? येस. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता सांगितलं जे 10 चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहे ते हेच चॅप्टर्स आहेत. ओके, राईट. हे चॅप्टरचं वेटेज दिलेलं आहे कंपल्सरी, विथ ऑप्शन वेटेज दिलेलं आहे. 50 मार्क कंपल्सरी, विथ ऑप्शन 69च्या आसपास काहीतरी जातं, 70 आहे. ओके, सो हे 10 चॅप्टर मस्ट डू चॅप्टर्स, हे तुम्हाला करायचेच आहेत. ओके, हे चॅप्टर्स जे आहेत मी ऑलरेडी युट्यूबला फ्रीमध्ये शिकवलेले आहेत. रिव्हिजन लेक्चर्स यांचे अवेलेबल आहेत. याची लिंक HSC बोर्ड 2024 नावाने आहे, ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. क्लिक करा, बघा. ओके, काय पाहिजे अजून?
ओके राईट. त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे आले तर पुढे बाळांनो आपला तुम्हाला जर इतर चॅप्टर्स व्यवस्थित हवे असतील तर माझ्या ॲप्लिकेशनवरती HSC बोर्ड रिव्हिजनचा कोर्स आहे, तो सगळ्यांना मी आता 99 मध्ये देऊन टाकलाय. ओके फ्री, म्हणजे जवळपास तो फ्री झाला. 99 म्हणजे काही जास्त काही किंमत नाहीये, सगळे चॅप्टर्स तुमचे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये येऊन जातील. ओके राईट. हे इतर आपले काही कोर्सेस आहेत जे बोललो मी तुम्हाला, MSc CETचा रेकॉर्डेड, तो आपला 7 तारखेपासून सुरू होतोय, 7 मार्च पासून. ओके राईट. सो बस एवढंच मी तुम्हाला सांगेल. तयारी करा. ओके. आणि कॉन्फिडंट राहा, पॉझिटिव्ह राहा. यश हे तुमचंच आहे. जास्त विचार करू नका, गोष्टी एकदम सिम्प्लिफाईड आहेत आणि एकदम सिम्प्लिफाय करूनच मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. ओके. अजूनही काही मनामध्ये प्रश्न आहेत ना, कमेंट सेक्शनमध्ये टाका, लगेच मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ अवेलेबल करून देईल. थांबायचं मग आपण. चलो, विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. जय हिंद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.